मी स्वप्नील, तुम्ही पाहताय सिद्धांत प्राईम. आता आपण आलो आहोत अवसरी पिंपळगाव जिल्हा परिषद गटामधील अवसरी येथील वायाळमाळा या ठिकाणी आलो आहोत. या ठिकाणी सटवाई मंदिर आहे. जिल्हा परिषदेचे उमेदवार विष्णू काका हिंगे हे प्रचार दौरा करून या ठिकाणी मंदिरात येऊन बसलेले आहेत. आपण आता त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. काका, परिचय या ठिकाणी तुम्ही आता प्रचार करून बसलेले आहेत, काय सांगा आता कसा पद्धतीने तुमचा दौरा पार पडला? मी विष्णू धर्माजी हिंगे, पिंपळगाव अवसरी गटामधून जिल्हा परिषद निवडणूक लढवित आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा माझा पक्ष आहे आणि घड्याळ हे माझं चिन्ह आहे. आज या परिसरामध्ये आम्ही सर्व मतदारांच्या गाठीभेटी घेत आहोत. मतदारांचा प्रतिसाद अत्यंत चांगला आहे. आज माघ पौर्णिमा असल्यामुळं बरीच मंडळी त्या ठिकाणी खंडोबाला गेलेली आहेत. काही लिंबगावला गेले आहेत, काही जेजूरला गेले आहेत, काही धामणीला गेले आहेत. परंतु महिला भगिनी सर्व या ठिकाणी आम्हाला भेटल्या आणि त्यांनी अत्यंत चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला त्या ठिकाणी दिलेला आहे. आम्ही जाण्याच्या अगोदरच ते पुढून चिन्ह आम्हाला सांगतात. मतदार कसं करायचं, मतदान कसं करायचं हे देखील ते अत्यंत व्यवस्थितरित्या सांगतात. अत्यंत सुशिक्षित महिला या ठिकाणी आम्हाला भेटल्या. इवन थोड्याशा ज्या महिला भगिनी वयस्कर आहेत त्यांनी देखील कधी कधी कौतुक वाटावं असं एकंदरीत मतदानाची पद्धत आम्हाला समजून सांगितली. हे एक साक्षरतेचं फार मोठं उदाहरण या ठिकाणी आम्हाला जाणवलं. मतदारांचा आम्हाला चांगला प्रतिसाद त्या ठिकाणी आहे आणि आम्हाला खात्री आहे की आम्ही ही निवडणूक नक्कीच त्या ठिकाणी जिंकू. प्रचारामध्ये आता जोर वाटतो का काका? नाही, आमचे श्रद्धास्थान या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार हे आम्हाला सोडून गेलेले आहेत आणि त्याचं तीव्र दुःख आमच्या मनामध्ये त्या ठिकाणी आहे. प्रचार करण्याचा पहिला जो आमचा ओघ होता किंवा आमचा जो उत्साह होता, जोर होता, तो थोडासा नाही म्हटलं तरी कमी झालेला आहे. शक्यतो आम्ही स्पीकरचा वापर त्या ठिकाणी करीत नाही. गाड्या देखील फिरवायच्या नाही असं आम्ही त्या ठिकाणी ठरवलेलं आहे आणि आम्ही जाऊन फक्त मतदारांच्या गाठीभेटी घेऊन त्यांना मतदान करण्याविषयी विनंती करीत आहोत. नागरिकांना मी एवढंच आव्हान करील की या तालुक्यामध्ये जो विकास झालेला आहे तो विकास नामदार दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या माध्यमातून झालेला आहे आणि आपण सर्वांनी विकासाबरोबर त्या ठिकाणी जावं. आणि मला आनंद या गोष्टीचा आहे की आज मतदार देखील छोटे छोटे प्रश्न काय असतील तर ते अत्यंत बेधडकपणे त्या ठिकाणी मांडतात, त्या विषयावर चर्चा करतात. याचा आम्हाला आनंद आहे आणि निश्चितपणे आम्ही ते प्रश्न, काही किरकोळ प्रश्न ते सोडवण्याचा निश्चितपणे प्रयत्न आम्ही करणार आहोत. प्रचाराची आता तारीख चेंज झालेली आहे, तारीख काय आहे आता पूर्वी 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार होतं. आता निवडणूक आयोगानं 7 फेब्रुवारीला मतदान घेण्याचं ठरवलेलं आहे. त्याच्यामुळं 2 दिवस त्या ठिकाणी प्रचारासाठी वाढलेले आहेत. तर हे होते विष्णू काका हिंगे. आता या ठिकाणी प्रचार दौरा पूर्ण करून सटवाई माता मंदिर या ठिकाणी बसलेले आहेत. तर त्यांचा प्रचाराचा जो जोर होता याआधी तो थोड्या प्रमाणात अजितदादा पवार यांच्या जाण्यामुळे थोडासा कमी झालेला आहे. परंतु प्रचार दौरा त्यांचा चालू आहे. नागरिकांच्या गाठीभेटी घेत आहेत. आता येणाऱ्या काळात पाहू ग्रामस्थ कशा पद्धतीने त्यांना पाठिंबा देत आहेत. मी स्वप्नील जाधव, सिद्धांत प्राईम, आंबेगाव.